बाप्पांचा जयघोष करताना आपण नेहमी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणतो, पण आपण गणपती बाप्पा म्हटल्यानंतर मोरयाच का म्हणतो? तुम्ही कधी याबाबत विचार केलाय का? तर जाणून घेऊया बाप्पांच्या नवनवीन गप्पांमधून। तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण याचा संबंध एका गणेश भक्ताशी जोडला जातो। यामागे कथाही प्रसिद्ध आहे। मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परम भक्त होते। लहानपणापासून भक्तीकडे कल असलेले संत मोरया गोसावी वयाच्या 117व्या वर्षापर्यंत नियमितपणे मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात जात होते। मात्र वृद्धापकाळानंतर त्यांना मंदिरात जाणे शक्य नव्हते, यामुळे ते नेहमी दुःखी राहत होते। एके दिवशी श्री गणेशांनी त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की तुला उद्या स्नान करताना मी दर्शन देईन। दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले आणि कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती। ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली आणि हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते। गणपती सोबतच येथे मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात।